नमस्कार ताई, आपण राष्ट्रवादी अजित पवार गट या पक्षाकडून प्रभाग क्रमांक 6 मध्ये निवडणूक लढवत आहात. काय तुमचं विजन असणार आहे, काय सांगाल तुम्ही आमच्या माध्यमातून मतदारांना? मी माझ्या मतदारराजांना मी असं सांगणार आहे की मला माझे ग्रामपंचायत सदस्य मी होते, मी तिथं काम केलेलं आहे, ह्याच्यापेक्षा भरपूर काम करणार आहे. प्रतापसिंह मोहिते पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि आईसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली, डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांच्या साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, उर्वशीराजे धवलसिंह मोहिते पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि धनेशताई घोले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मी पूर्ण तो माझ्या वार्डातली जबाबदारी मी घेतलेली आहे. आणि मला अजित पवार साहेबांच्या काँग्रेस पार्टीच्या ह्याच्यातून मला घड्याळाचं चिन्ह मिळालेलं आहे. तर मी त्या घड्याळाच्या चिन्हावरती की सगळ्यांना आमच्यातल्या मतदार राजांना सांगणार आहे की तुम्ही बहुमताने मला विजय करून द्या. मी जे काही तुमच्या समस्या आहेत, रस्ता, गटरी, रेशन कार्डाच्या, श्रावण बाळाच्या, महिला बचत गटांचे जे कामं आहेत त्यांची कामं त्यांना समीकरण करून, आणि ह्याच्या अगोदर ज्या महिला बचत गटांना ज्या सहाय्य येत नव्हत्या त्या मी त्यांना सहाय्य शिकवलेलं आहे. कारण असं आमचं तिथलं असं हे आहे की ग्राउंड लेवलला मी पूर्ण काम करणार आहे. हां, आणि करत आहेच आणि करत राहणार आहे. कारण पहिलंच आमच्या मतदार राजांनी दाखवून दिलेलं आहे की, आणि बहुमताने त्यावेळेस मला विजय करून दिलेला आहे. डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील जनसेवेतून पॅनल त्यांनी उभा केला होता, त्यावेळेस शीटं निवडून आलेले आहेत, भरपूर मतदान झालेलं आहे. आता त्याच्यापेक्षा जास्त मतदान होणार आहे, कारण परिवर्तन तिथं भरपूर झालेलं आहे. आता प्रचारामध्ये तुम्ही सक्रिय सहभागी आहात, नगराध्यक्ष असतील किंवा इतर सर्व उमेदवारांचा प्रचार सुरू आहे, कसा प्रतिसाद मिळतो तुम्हाला? आम्हाला आता सध्याला चांगलाच प्रतिसाद आहे आणि इथून पुढे पण चांगलाच राहणार आहे. कारण आमचं नगराध्यक्ष आहे ते ॲडव्होकेट वकील साहेब आहेत. कारण त्यांना सगळे कलम काय निधी आणायचा हे करायचा त्यांना सांगायची काही तिथं गरज लागणार नाही. त्या एवढे हे आहेत म्हटल्यानंतर आम्हाला त्यांच्यापर्यंत ते आम्हाला आणून देणार आहेत. आणि जे लाडकी बहीण योजना आहे त्या लाडकी बहीण योजनेचं अजितदादांचा पण आर्थिक म्हणजे आहे, त्याच्यामुळं लाडक्या बहिणीचा किंवा ह्याचा जे त्यांनी वापर करते, तर लाडकी बहीण हे सगळ्या ह्याच्यातूनच निर्माण झालेले आहे. लाडकी बहीण तुमच्या पाठीशी उभी राहील तुम्हाला वाटतं? हो, पाठीशी उभं राहणार आहे संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे. कारण आम्ही लाडक्या बहिणीचं आत्ता जी KYC होते ते पूर्ण करून दिलेले आहे लाडक्या बहिणींची. कारण त्यांना माहीत आहे की लाडकी बहीण हे अजितदादांची आहे. जरी आत्ता आम्हाला त्यांनी हे केलं होतं, पण त्याच्या अगोदर जनसेवेच्या माध्यमातून आम्ही लाडक्या बहिणीचं भरपूर काम केलेलं आहे. म्हणजे तिथं आम्ही पक्ष बघितलेला नव्हता, आम्ही समाजसेवा बघितलेली होती. फक्त आता पक्षाच्या माध्यमातून त्यांच्यासमोर तुम्ही निवडणुकीला सामोरे जाता. हां, तेच आम्ही काम करत राहणार. ओके, थँक्यू, धन्यवाद. आता तुम्ही तुमच्या अकलूज नगर परिषदेची पहिलीच निवडणूक होते. प्रभाग क्रमांक 8 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट घड्याळ या चिन्हावर तुम्ही या निवडणुकीला सामोरे जाताय. डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील या तुमच्या पॅनलचं नेतृत्व करताय, काय सांगा? राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे आज राज्याचे अर्थमंत्री आहेत. महाराष्ट्र राज्याची तिजोरी त्यांच्या हातामध्ये आहे आणि कोणत्या नगर परिषदेला कसा निधी पाठवायचा हे त्यांच्या हातामध्ये. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व ते आहेत आणि डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील आमचे नेते यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अकलूज नगर परिषदेमध्ये हा पॅनल उभा केलेला आहे. तर येत्या निवडणुकीमध्ये अकलूज नगर परिषदेमध्ये आमचे 26 उमेदवार जे निवडून येतील आणि एक नगराध्यक्ष असे 27 जण आम्ही सर्व मिळून अकलूजच्या डेव्हलपमेंटसाठी भरघोस प्रमाणात मोठ्या प्रमाणात अजितदादांकडून निधी आणण्याचा प्रयत्न करू. आता तुमचं जाहीरनाम्यामध्ये प्रभाग क्रमांक 8 मधून काय आहे, जाहीरनामा कसा असणार आहे? प्रभाग क्रमांक 8 मध्ये एक मोठा नाला आहे, म्हणजे कॅनल टाईप आहे. तो पूर्ण ओपन आहे, त्याच्यावरती काही स्लॅपिंग वगैरे नाही, कॉन्क्रिटीकरण नाही. पाऊस मोठा झाल्यानंतर त्याच्यामध्ये भरघोस पाणी साठतं आणि त्याच्यामुळे आसपासच्या घरांमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी जे पाणी प्रदूषित होतं त्याच्यामधून डासांची उत्पत्ती होते, रोगराई संसर्गजन्य रोग वाढतात. अशी बरीच कामं प्रभाग क्रमांक 8 मध्ये आमच्या आहेत.
ती आम्हाला करावायची आहेत आणि ते फक्त धवलसिंह मोहिते पाटील त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करू. आता धवलदादा या तुमच्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये तुमचा पॅनल चांगल्या मतानं निवडून आल्यानंतर अजितदादांच्या माध्यमातून विकासाची गंगा नगर परिषदेमध्ये आणतील का, काय वाटतं तुम्हाला? 100% आणतील. त्याच्यामध्ये काहीच शंकाच नाही. त्याच्यामध्ये अकलूजमध्ये डेव्हलपमेंट होणार. डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील आमच्या नेत्यांच्या मार्फत अकलूज डेव्हलप होणार ह्याची आम्ही 100% खात्री देतो. आता भारतीय जनता पार्टीकडून असेल किंवा इतर कोणत्या पक्षाकडून असेल की तुतारी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून एक वेगळ्या प्रकारचा अपप्रचार केला जातोय. म्हणजे अकलूज नगर परिषदेतील लोकांना भडकावण्याचा प्रयत्न केला जातो. या गोष्टीकडे कसं तुम्ही बघता? असं काहीच नाही. अकलूजच्या जनतेला कोणी भडकवू शकत नाही. अकलूजची जनता भरपूर सुज्ञान आहे, समजूतदार आहे आणि वेळ आल्यानंतर त्याचं उत्तर अकलूजची जनता देते. दहशतवादाच्या प्रश्नावर तुम्ही कसं पाहताय? दहशतवाद म्हणायचं गेलं तर अकलूजमध्ये बसणारा एखादा फळ विक्रेता याच्याकडे जर जाऊन तुम्ही त्याला विचारपूस केली की बाबा अकलूजमध्ये दहशतवाद तुला वाटतो का, तर मला नाही वाटत की असं सामान्य एक फळ विक्रेता, भाजी विक्रेता पण तुम्हाला सांगेल की दहशतवाद आहे. आम्हाला असं कुठं जाणवत नाही की अकलूजमध्ये दहशतवाद आहे. व्यक्ती स्वातंत्र्य आहे, सर्वांना बोलण्याचा हक्क आहे, भाषण करण्याचा हक्क आहे, आपले विचार मांडण्याचा हक्क आहे. अकलूजमध्ये कुठंही आम्हाला दहशतवाद दिसत नाही. ओके. पहिले प्रभागातून सामोरे जात 7 दहशतवाद जे